श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी. संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. संतांविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. संत म्हणजे काय? संत कोणाला म्हणावे? महाराजांचं उत्तर: जो अखंड नामात गुंतला त्याला संत जाणावा. विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. संतांच्या संगतीचा आपल्या मनावर काय परिणाम होतो त्यावरून आपल्याला संत ओळखता येतो. एखाद्याच्या संगतीत आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झाले, निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर तो संत पुरुष आहे असे समजावे. संत हे चालते बोलते देवच आहेत. जेथे सगुणाची अखंड उपासना चालते, आल्या गेल्याला प्रेमाने अन्न दिले जाते आणि मनापासून नामस्मरण केले जाते, तेथे संत जागृत आहे असे समजावे. शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. ज्याच्या सहवासामध्ये आपले मन समाधान पावते व अकारण प्रसन्नता येते तो संत होय. प्रश्न क्रमांक 2. संतांचे काम कोणते? महाराजांचं उत्तर: समाजातल्या ज्या वर्गाला परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे तिथं जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे, हेच प्रत्येक संतांचे काम असते. बद्ध जीवांच्या मनात संत ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. संतांची भाषा तळमळीची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत आपल्यावर येणारी संकट नाहीशी करत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटांपेक्षा भीतीच आपल्याला घाबरवत असते. संत हे देहाचे रोग बरे करत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे संतांचे खरे कार्य होय. प्रश्न क्रमांक 3. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत असे आपण नेहमी म्हणता, त्याचं कारण काय? महाराजांचं उत्तर: ज्या 4 गोष्टी केल्या असता आपण समाधानात राहू शकू त्या गोष्टी कोणत्या हे संतांनी सांगितले. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असं सांगितलंय. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.